आपल्याला शिकायचं आहे एजंट्स. जे आपण बघितलं आहे ना की पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत पोहोचवण्यासाठी काय लागते, आपल्याला काही एजंट्स लागतात. काय लागतात? काही एजंट लागतात. म्हणजे जे काही ज्याला आपण म्हणतो पॉलिनेशन विथ ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ द एजन्सी. जे पॉलिनेशन कशाच्या मदतीने घडल्या जाते, तर एजन्सीच्या मदतीने घडल्या जाते. ते कशा प्रकारे होते, कोणकोणत्या प्रकारच्या एजन्सीज आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे एजंट्स आहेत ते आपण बघून घेऊ. आजचा आपला टॉपिक काय आहे तर एजंट. काय आहे एजंट? जे काय आपले लक्ष द्या. आपल्याला माहित आहे जो काही फ्लॉवरिंग पोलन ग्रेन आहे हा काय आहे, नॉन मोटाईल आहे. कसा आहे हा? नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे काय होते एक्झॅक्टली आपल्याला माहित आहे की जो फर्टिलायझेशन साठी काय करत नाही, स्वतः मूव्ह करत नाही. स्वतः मूव्ह करत नाही म्हणजे काय बघा, हा आपला काय आहे, इथे काय राहतो आपला पोलन ग्रेन. काय राहतो इथे आपला पोलन ग्रेन. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे हे स्टिग्मा. काय झाला हा स्टिग्मा, आणि इथे अँथर मध्ये काय आहे तर पोलन ग्रेन आहे. काय आहे इथे पोलन ग्रेन आहे. बट हा पोलन ग्रेन काय जेव्हा इथे ट्रान्सफर होईल तेव्हा फर्टिलायझेशनची प्रोसेस चालू होईल. पण हा इथे स्वतः ट्रान्सफर होतो का? हा स्वतः ट्रान्सफर म्हणू शकतो किंवा स्वतः ट्रॅव्हल करतो का पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत जाण्यासाठी? नाही. याला काय लागतात, काही एजन्सीज लागतात. काय लागतात? त्याला काही एजन्सीज लागतात. त्याला आपण एजंट्स म्हणतो. काय लागतो काय म्हणतो आपण त्याला? एजंट्स लागतात. तर हा जो पोलन ग्रेन आहे हा कशा प्रकारे स्टिग्मा पर्यंत पोहोचतो बघा. काही एजंट आहे, काही काय एजंट आहे. आपण म्हणू शकतो वेन आहे, नंतर वॉटर आहे, इन्सेक्ट्स आहे. काय आहे? इन्सेक्ट्स आहे. नंतर बर्ड्स आहे. आता बघा ह्या प्रकारचे काय राहते जे एजन्सीज म्हणू शकतो, या प्रकारचे एजन्सीज काय करतात, मदत करतात. कशाला? हा पोलन ग्रेन कुठपर्यंत स्टिग्मा पर्यंत पोहोचवण्यासाठी. कसं? हवेच्या माध्यमातून काय करतात, जेव्हा काय प्लांट शेक होतो तेव्हा काय हा पोलन ग्रेन काय इथे टच होतो कुठे, स्टिग्माला, आणि स्टिक होऊन जातो. वॉटर जेव्हा पाणी पडल्या जाते, इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहे, यांच्या माध्यमातून काय हा जो पोलन ग्रेन काय होतो इथे ट्रान्सफर होतो. काय होतो? पोलन ग्रेन हा ट्रान्सफर होतो. आता जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक जर इकडे बघितलं असेल तर इथे काय आहे, काही जे एजंट्स आहेत हे लिव्हिंग आहे आणि काही नॉन लिव्हिंग आहे. काय? लिव्हिंग आहे आणि नॉन लिव्हिंग आहे. विंड आणि वॉटर बघितलं तर हे काय आहे, नॉन लिव्हिंग आहे. इन्सेक्ट्स आणि बर्ड्स बघितले तर हे काय आहे, लिव्हिंग आहे. तर हे जे एजंट्स आहेत काय लिव्हिंग पण आहे आणि नॉन लिव्हिंग पण आहे, यांच्याच काय माध्यमातून म्हणू शकतो किंवा याच्यावरूनच काय एजंट्सचे काय दोन टाइप्स आहे. काय एजंट्स म्हणू शकतो किंवा एजंट्सचे दोन टाइप मध्ये डिवाइड केलं जाते. काय एजंट्सचे दोन टाइप मध्ये डिवाइड केलं जाते. हे काय आपला एजंट्स आहे. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की हा जो काय एजंट म्हणजे पॉलिनेशन साठी एजंट रिस्पॉन्सिबल आहे. काय फॉर द पॉलिनेशन एजंट्स आर द रिस्पॉन्सिबल. जे काय एजंट्स आहे हे काय पॉलिनेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. आपण म्हणू शकतो रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन. पॉलिनेशन साठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर ज्या प्रकारे मी सांगितलं की हे जे एजंट्स आहे लिव्हिंग आहे, नॉन लिव्हिंग आहे, आणि यांच्याच आधारावर काय जे काही एजंट्स आहे हे काय आहे टाईप पडलेले आहे. काय आहे एजंटचे जे काही आहे हे काय आहे टाईप पडलेले आहे. काही एक आहे अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंट काय आहे, अबायोटिक एजंट, आणि एक आहे बायोटिक एजंट. काय एक आहे बायोटिक एजंट. आता बघा अबायोटिक म्हणजे आपल्याला माहित आहे काय होते, नॉन लिव्हिंग. काय होते, नॉन लिव्हिंग म्हणजे नॉन लिव्हिंग एजंटच्या माध्यमातून पॉलिनेशन करणे. आणि बायोटिक म्हणजे काय होते तर लिव्हिंग एजंटच्या माध्यमातून काय करणे, पॉलिनेशन करणे. आता नॉन लिव्हिंग मध्ये काय येईल, नॉन लिव्हिंग मध्ये आपण म्हणू शकतो काय येत आहे, विंड आहे, नंतर वॉटर आहे. काय हे काय हे सर्व नॉन लिव्हिंग एजंट आहे. हे काय सर्व नॉन लिव्हिंग एजंट आहे. काय हे सर्व नॉन लिव्हिंग एजंट आहे. लिव्हिंग मध्ये काय इन्सेक्ट आहे, नंतर म्हणू शकतो आपण बर्ड्स आहे, बॅट्स आहे. काय आहे बॅट्स आहे. हे सर्व काय झाले, लिव्हिंग झाले. हे सर्व काय झाले, लिव्हिंग झाले. सिंपली बघा आपल्याला माहित आहे की जे काही एजंट्स आहे हे दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेले आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. ज्यालाच आपण अबायोटिक अँड बायोटिक एजंट्स पण म्हणतो. कशासाठी म्हणजे आपल्याला नेसेसरी आहे हे एजंट्स, कशासाठी तर पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी. कशासाठी, पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी. कारण आपल्याला माहित आहे हा जो पोलन ग्रेन हा नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे काय तर तो पोलन ग्रेन जो आहे तो स्वतः मोशन करत नाही. कशासाठी तर फर्टिलायझेशन साठी. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्युमन बिईंग मध्ये
जर ह्युमन स्पर्म्स काय फिमेल बॉडीच्या व्हॅजिनामध्ये जर इंजेक्ट केला तर तो काय स्वतः फर्टिलायझरसाठी मोशन करतो, कुठे तर फॅलोपियन ट्यूब पर्यंत काय करतो, ट्रॅव्हल करतो. बट इथे त्या प्रकारे काय होत आहे का, हा स्वतः ट्रॅव्हल करत आहे का, नाही करत आहे. इथे काय लागत आहे, एजन्सीज लागत आहे. विंड आहे, वॉटर आहे, इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहे, यासारख्या एजन्सीज काय ची मदत घ्यावी लागत आहे. कशासाठी, तर हा पोलन ग्रेन इथे ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजे हा स्वतः मोशन करत नाही आहे, म्हणजे हा नॉन मोटाईल आहे. यासाठी काय आपल्याला एजन्सीज लागत आहे. तर त्या एजन्सीज लिव्हिंग पण असू शकतात, नॉन लिव्हिंग पण असू शकतात. त्याच्याच आधारावर काय एजंट्स काय दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जाते, अबायोटिक अँड बायोटिक एजंट. सिंपल सी गोष्ट आपल्याला माहित आहे, अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट होईल आणि बायोटिक म्हणजे काय ते लिव्हिंग एजंट होईल. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट कोण झाले, विंड आहे, वॉटर आहे, यासारखे हे काय झाले अबायोटिक एजंट, ज्यालाच आपण नॉन लिव्हिंग म्हणतो. आणि बायोटिक एजंट मध्ये इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहे, बॅट्स आहे, हे काय झाले लिव्हिंग एजंट होते. आता हे जे अबायोटिक एजंट आहे हे फर्दर दोन टाइप म्हणजे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जाते. एक राहते अॅनिमोफिली, एक राहतो अॅनिमोफिली, एक राहतो अॅनिमोफिली. म्हणजे म्हणू शकतो आपण पॉलिनेशन बाय द अॅनिमोफिली म्हणजे विंड, काय म्हणतो आपण त्याला विंड. नंतर राहते हायड्रोफिली, काय राहते हायड्रोफिली. आणि हायड्रोफिली म्हणजे म्हणू शकतो आपण की जो पॉलिनेशन आहे, पॉलिनेशन बाय द वॉटर. ठीक आहे, बाय द वॉटर. डिस्क्रिप्शन मध्ये आपण बघून घेऊ की अॅनिमोफिली म्हणजे काय आहे, की पॉलिनेशन हवेच्या माध्यमातून कशा प्रकारे पॉलिनेशन होते, पाण्याच्या माध्यमातून कशा प्रकारे पॉलिनेशन होते हे आपण बघून घेऊ. आता ज्या प्रकारे अबायोटिकचे दोन टाईप आहे, अॅनिमोफिली अँड दी हायड्रोफिली, म्हणजे पॉलिनेशन काय हवेच्या माध्यमातून आणि पाण्याच्या माध्यमातून. ज्या प्रकारे अबायोटिकचे काय आहे दोन टाइप्स आहे, त्याच प्रकारे बायोटिकचे पण काय आहे तीन टाइप आहे. एक आहे इंटोमोफिली, एक काय आहे इंटोमोफिली. इंटोमोफिली म्हणजे काय, तर जो काही पॉलिनेशन होत आहे कोणाच्या माध्यमातून होत आहे, इन्सेक्टच्या माध्यमातून होत आहे. कोणाच्या माध्यमातून होत आहे, इन्सेक्टच्या माध्यमातून होत आहे. नंतर आहे ऑर्निथोफिली, काय आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली म्हणजे काय, तर जे काही पॉलिनेशन होईल हे कोणाच्या माध्यमातून होईल, बर्ड्सच्या माध्यमातून होईल. नंतर आहे चिरॉप्टेरिफिली. तुम्ही याला कशाही प्रकारे प्रोनाउन्सिएशन करू शकता. ठीक आहे, चिरॅप्टेरिफिली. चिरॅप्टेरिफिली म्हणजे काय, तर बॅटच्या माध्यमातून काय करणे, पॉलिनेशन करणे. बघा सिंपली हे जे सर्व अॅनिमोफिली, हायड्रोफिली, इंटिमोफिली, ऑर्थिनोफिली आणि चिरॅप्टेरिफिली या सर्व गोष्टी आपण काय डिस्क्रिप्शन मध्ये बघून घेऊ. ठीक आहे, पण सिंपली लक्ष द्या हे काय एजंटचं आपल्याला का बरं काम पडलं. कारण सिंपली आपल्याला माहित आहे की जो काय आपला पोलन ग्रेन हा कसा आहे, नॉन मोटाईल आहे. कसा आहे हा, नॉन मोटाईल आहे. म्हणजे स्वतः या अँथर पासून, ह्या काय आहे अँथर पासून तर स्टिग्मा पर्यंत जो अँथर मधला पोलन ग्रेन आहे हा स्वतः ट्रॅव्हल करतो का, नाही तर काही एजन्सीज लागतात. काही एजन्सीज लागतात. त्या विंड आहे, काय त्याला म्हणतो आपण वॉटर आहे, इन्सेक्ट्स आहे, बर्ड्स आहे. आता हा जर आपण बघितलं तर ह्या लिव्हिंग पण आहे आणि नॉन लिव्हिंग पण आहे, लिव्हिंग पण आहे नॉन लिव्हिंग पण आहे. याच्याच आधारावर काय हा जो एजंट्स आहे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केला जातो. एक आहे अबायोटिक कॅटेगरी आणि एक आहे बायोटिक कॅटेगरी. अबायोटिक म्हणजे सांगितलं मी तुम्हाला की नॉन लिव्हिंग आणि बायोटिक म्हणजे लिव्हिंग. आता अबायोटिक जे आहे फर्दर अजून दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केला जाते. एक आहे अॅनिमोफिली अँड हायड्रोफिली. आणि बायोटिक जे एजंट आहे हे फर्दर 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले जाते. एक आहे इंटिमोफिली, ऑर्थिनोफिली अँड चिरॅप्टेरिफिली. ठीक आहे, आता सिंपली आपण काय स्टेप बाय स्टेप काय ह्या जे पूर्ण अॅनिमोफिली वगैरे जे काय टाइप्स ऑफ द बायोटिक अँड अबायोटिक एजंट्स आहेत हे काय आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. तर फर्स्ट आपण बघून घेऊ काय, तर अबायोटिक एजंट. काय बघून घेऊ, अबायोटिक एजंट. आता अबायोटिक एजंट मध्ये आपल्याला माहिती आहे सिंपली नॉन लिव्हिंग एजंट इन सर्व याच्यामध्ये काय येईल, नॉन लिव्हिंग एजंट इन. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं होतं, काय बघितलं होतं, फर्स्ट आपण बघितलंय अॅनिमोफिली. अॅनिमोफिली काय बघितलंय आपण, अॅनिमोफिली. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण अॅनिमोफिली या वर्डचं मिनिंग जाणून घेऊ. काय या जो अॅनिमोफिली वर्ड आहे याचा मिनिंग जाणून घेऊ. आता याच्यामध्ये दोन शब्द आहे, अॅनिमो अँड फिली. काय आहे, अॅनिमो अँड फिली. काय आता अॅनिमोज, काय हा जो अॅनिमोज आहे या शब्दाचा किंवा या वर्डचा मिनिंग काय होतो, तर विंड. काय होतो, विंड. आणि जो फिली आहे या शब्दाचा अर्थ होतो पॉलिनेशन. काय होतो, पॉलिनेशन. काय होते या शब्दाचा अर्थ, या शब्दाचा मिनिंग काय होतो, तर पॉलिनेशन. काय होतो, आपण पॉलिनेशन म्हणू शकतो. म्हणजे काय, जर पॉलिनेशन बाय विंड म्हणजे हवेच्या वाईंडच्या माध्यमातून काय होणे, पॉलिनेशन होणे. ठीक आहे, आता सिंपली मला सांगा हे कशा प्रकारच्या प्लांट मध्ये घडू शकतं. प्लांट लाईक
प्लांट लाईक आपल्याला माहित आहे जे व्हीटचे प्लांट राहतो किंवा राईसचे प्लांट आहे किंवा आपण म्हणू शकतो कॉर्नचे प्लांट आहे यासारखे प्लांट। आता सिंपलची गोष्ट आहे, लक्ष द्या बघा, आपल्याला व्हीट म्हणू शकतो की म्हणजे जे काही फ्लॉवर्स म्हणू शकतो हे प्लांट काय स्मॉल राहतो, जास्त मोठे प्लांट्स राहतात ते हे नाही राहत, ठीक आहे, स्मॉल प्लांट राहतात। आता अॅनिमोफिलीज म्हणजे काय तर वाईल्ड पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन बाय हवेच्या माध्यमातून काय होणे पॉलिनेशन होणे, त्यालाच काय म्हणतो आपण अॅनिमोफिली म्हणतो। कशा प्रकारच्या प्लांट मध्ये पाहायला मिळेल, व्हीट आहे, राईस आहे, कॉर्न आहे, या प्रकारच्या प्लांट मध्ये काय पाहायला मिळेल आपल्याला तर पॉलिनेशन बाय म्हणजे हवेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। आता लक्ष द्या हवेच्या माध्यमातून कशा प्रकारे पॉलिनेशन होते म्हणजे जे काही ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा हा कशा प्रकारे हवेच्या माध्यमातून होतो आपल्याला माहित आहे। व्हीट सारखे किंवा कॉर्न किंवा राईस सारखे प्लांट्स काय जेव्हा काय हवेमुळे काय होते हे शेक होते, काय होते हवेमुळे शेक होते, हलल्या जाते। आता जेव्हा ते शेक होत आहे तर काय शेक होत असताना जो पोलन ग्रेन आहे शेक होत असताना जो काही पोलन ग्रेन आहे हा पोलन ग्रेन काय होतो स्टिग्माला टच होतो, काय होतो स्टिग्माला टच होतो आणि सिंपल गोष्ट स्टिग्मा काय राहते स्टिकी राहते, काय राहते स्टिकी राहते। तर काय जो काही पोलन ग्रेन आहे त्याच्यावर काय होतो स्टिक केला जातो म्हणजे चिपकला जातो, काय जातो चिपकला जातो, स्टिक केला जातो आणि अशा प्रकारे जो काही पोलन ग्रेन आहे हा कुठे ट्रान्सफर होतो तर स्टिग्मा मध्ये ट्रान्सफर होतो, ठीक आहे। सिंपली माहिती आहे आपल्याला। आता हवेला अट्रॅक्ट करण्याची गरज आहे का, या जे काही व्हीट सारखे प्लांट आहेत, राईस आहे, कॉर्न आहे, या प्लांटला हवेला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची गरज आहे का नाही आहे, अट्रॅक्ट करण्याची गरज आहे का नाही आहे, म्हणजे यांच्यामध्ये नेक्टर प्रेझेंट राहील का विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स। आता सिंपलची गोष्ट नेक्टर म्हणजे आणि फ्रॅग्रन्स म्हणजे काय, नेक्टर म्हणजे काय आपल्याला माहित आहे काही प्रकारच्या हनी जो आपण म्हणू शकतो हनी कशापासून बनते तर ज्या बीज आहे काय फ्लॉवर पासून काय करते ते नेक्टर गोळा करते। नेक्टर म्हणजे काय फ्लुइड लाईक स्ट्रक्चर राहते जे स्वीट राहते, काय राहते जे स्वीट राहते। नेक्टर म्हणजे काय फ्लुइड लाईक स्ट्रक्चर फ्लॉवर मध्ये प्रेझेंट राहते जे स्वीट्स राहते ज्याच्यामुळे काय बीज म्हणू शकतो किंवा बर्ड्स वगैरे काय होते अट्रॅक्ट होते। जेव्हा बायोटिक एजंट शिकून आपण तेव्हा तुम्हाला समजेल की नेक्टरचं महत्व काय आहे। फ्रॅग्रन्स म्हणजे काय सुगंधितपणा, आता ह्या हवेला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी सुगंधितपणा पाहिजे का नाही, म्हणून व्हीट आहे, कॉर्न आहे किंवा जे म्हणू शकतो आपण राईस आहे यासारख्या प्लांट मध्ये नेक्टर म्हणा किंवा फ्रॅग्रन्स हे काय राहते अब्सेंट राहतो, काय राहतो अब्सेंट राहतो। अॅनिमोफिली झालं। नेक्स्ट आहे आपल्याला माहिती आहे नेक्स्ट काय आहे हायड्रोफिली, काय म्हणतो आपण त्याला हायड्रोफिली। याच्या वर्ड मध्ये त्याचं जे काही मिनिंग आपल्याला माहिती आहे आपल्याला हायड्रो म्हणजे काय होते तर वॉटर, काय होते हायड्रो म्हणजे वॉटर आणि फिली म्हणजे आपल्याला माहित आहे की काय होते पॉलिनेशन, काय होते पॉलिनेशन। हायड्रोफिली म्हणजे द पॉलिनेशन बाय वॉटरच्या माध्यमातून पॉलिनेशन करणं। हे कुठे पाहायला मिळेल ऍक्वॅटिक प्लांट मध्ये, ऍक्वॅटिक प्लांट लाईक मोनोकॉट, जे मोनोकॉट राहते ना, मोनोकॉट काय डायकॉट काय हे सर्व तुम्हाला जेव्हा आपण पुढे जाऊ समजेल आणि तुम्ही लास्ट क्लासमध्ये पण शिकले असेल डायकॉट आणि मोनोकॉट म्हणजे काय जे सीड्सच्या संदर्भात राहतो, ठीक आहे लक्ष द्या। हायड्रोफिली म्हणजे काय तर वॉटरच्या माध्यमातून काय करणे पॉलिनेशन करणे, वॉटरच्या माध्यमातून काय करणे पॉलिनेशन करणे। आता वॉटरच्या माध्यमातून पॉलिनेशन करणे म्हणजे काय सिंपली लक्ष द्या, मला सांगा वॉटरच्या माध्यमातून जर आपण पॉलिनेशन करत आहे तिथे नेक्टरची गरज आहे का, म्हणजे इथे आपण म्हणू शकतो फ्लुइड लाईक जे स्वीट स्ट्रक्चर फ्लुइड लाईक स्ट्रक्चर राहते फ्लॉवर पाहिजे याची गरज आहे का नाही, फ्रॅग्रन्सची गरज आहे का नाही आहे, म्हणजे इथे पण काय जो नेक्टर आणि फ्रॅग्रन्स काय राहील अब्सेंट राहील, नेक्टर म्हणू शकतो आपण किंवा फ्रॅग्रन्स काय राहील अब्सेंट राहील। आता जी एक महत्वाची गोष्ट आहे जे हायड्रोफिली प्लांट आहे ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन कशाच्या माध्यमातून वॉटरच्या माध्यमातून होते, यांचे जे पार्ट ऑफ फ्लॉवर आहे हे का राहते अनवेटेबल म्हणजे काय तर हे ओले होत नाही, ओले होत आहे का हे पाण्याच्या बाजूला तर आहे पण काय ओले होत आहे का नाही होत आहे। नंतर याच्यामधला जो काही पोलन ग्रेन आहे हा जो पोलन ग्रेन आहे हा पण का राहतो अनवेटेबल राहतो, का राहतो अनवेटेबल। आता बघा लक्ष द्या हे जेव्हा तुम्हाला पेपर्स मध्ये किंवा एक्झाम मध्ये विचारला जाईल तर 3 मार्क्स साठी विचारल्या जाऊ शकते। तुम्ही जर हे अॅनिमोफिली म्हणा किंवा हे जर लिहित असल्यानंतर काय होते त्याचा मिनिंग हे लिहिलं कोणते प्लांट आहे आणि 1-2 जर त्याचे काय अडॅप्टेशन्स लिहिले तुम्ही तर तुम्हाला इझिली 3 मार्क्स मिळून जाईल। आपण बघितलं हायड्रोफिली म्हणजे काय तर
पाण्याच्या माध्यमातून किंवा वॉटरच्या माध्यमातून काय करणे, पॉलिनेशन करणे आपल्याला मोस्टली ॲक्वॅटिक मोनोकॉट प्लांट मध्ये पाहायला मिळेल. त्या प्लांट मध्ये जे काही फ्लोरल पार्ट राहतो, ज्याला आपण फ्लोरल पार्ट ऑफ द फ्लॉवर म्हणतो, त्याला फ्लोरल पार्ट हे काय राहील, अनवेटेबल राहील. अनवेटेबल म्हणजे काय, तर यांच्यामधले जे काही फ्लोरल पार्ट आहे हे काय ओले राहणार नाही. त्याच्यानंतर जो काही पोलन ग्रेन आहे हा पण काय राहील, अनवेटेबल राहील. यांचे पण पार्ट काय राहील, ओले राहील का नाही. आता हे जे हायड्रोफिली आहे, काय हा हायड्रोफिली आहे, हा काय आहे हायड्रोफिली आहे. हा काय होतो, दोन टाईप मध्ये डिवाइड केला जातो. काय, दोन टाईप मध्ये. किती टाईप मध्ये डिवाइड केला जातो, दोन टाईप मध्ये डिवाइड केला जातो. म्हणजे अशा प्रकारचे प्लांट राहते काही जे काय म्हणजे वॉटरच्या खाली पण काय करते, पॉलिनेशन करते. आणि असे प्लांट आहे जे वॉटरच्या आपण म्हणू शकतो साईडला पण काय करते, पॉलिनेशन करते. एक राहते इपी हायड्रोफिली आणि एक राहते हायपो हायड्रोफिली आणि एक राहते इपी हायड्रोफिली. लक्ष द्या, हायड्रोफिली म्हणजे सिंपली आपल्याला माहित आहे की जे काही पॉलिनेशन घडत असेल हे कुठे तर वॉटरच्या माध्यमातून म्हणजे पाण्याच्या माध्यमातून घडणे. आता त्यांचे पण काय राहते, दोन टाइप्स आहे हायड्रोफिलीचे. एक आहे हायपो हायड्रोफिली आणि इपी हायड्रोफिली. हायपो हायड्रो सिंपली काय, हायपो हायड्रोफिली म्हणजे काय, बिलो म्हणजे पॉलिनेशन आपण म्हणू शकतो, पॉलिनेशन occurring बिलो द वॉटर. काय, जे काही पॉलिनेशन घडत असेल हे कसे वॉटरच्या खाली घडेल. आणि नंतर इपी हायड्रोफिली म्हणजे काय, तर इपी हायड्रोफिली म्हणजे काय, तर पॉलिनेशन occurs outside the water. म्हणजे जे काही पॉलिनेशन घडेल हे वॉटरच्या आउटसाइडला घडेल. आणि हायपो हायड्रोफिली म्हणजे काय, तर जे काही पॉलिनेशन घडेल हे कशाच्या आपण म्हणू शकतो वॉटरच्या बिलो म्हणजे पॉलिनेशन घडलं जाईल. लक्ष द्या, अबायोटिक एजंट म्हणजे काय, तर मी ज्या प्रकारे सांगितलं अबायोटिक एजंट म्हणजे काय, तर नॉन लिव्हिंग एजंट ज्याच्यामध्ये वॉटर आहे, विंग्स आहे यासारखे. तर अॅनिमोफिली म्हणजे काय, तर पॉलिनेशन बाय विंग, कशा प्रकारे कोणत्या प्लांट मध्ये आपण ते बघितलं. हायड्रोफिली म्हणजे काय, तर पाण्याच्या माध्यमातून काय करणे, पॉलिनेशन होणे. त्या हायड्रोफिलीचे फर्दर दोन टाइप्स आहे, एक आहे हायपो हायड्रोफिली अँड एक इपी हायड्रोफिली. हायपो हायड्रोफिली म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॉलिनेशन ऑकरिंग बिलो द वॉटर. आणि इपी हायड्रोफिली म्हणजे काय, तर पॉलिनेशन ऑकरिंग आउटसाइड द वॉटर. हे झालं अबायोटिक एजंट. आता बघायचं आहे आपल्याला काय, तर बायोटिक एजंट काय आहे, बायोटिक एजंट. जास्त काय आहे नाही, सिंपली पटकन लक्ष द्या. बायोटिक एजंट म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, लिव्हिंग एजंट्स म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये काय इन्सेक्ट्स आले, बर्ड्स आले, पॅट्स आले, यासारखे याला काय म्हणतो आपण, तर बायोटिक एजंट. सिंपली आहे, पटकन लक्ष द्या. फर्स्ट आपण बघितलं होतं काय, इंटोमोफिली. आता इंटोमोफिली या वर्डचा मिनिंग काय होतो, इंटिमोज. काय, इंटोमोज या शब्दाचा अर्थ होतो इन्सेक्ट. काय होतो, इन्सेक्ट. आणि आपल्याला माहित आहे तर काय, फिली म्हणजे पॉलिनेशन. फिली म्हणजे काय होत आहे, पॉलिनेशन होत आहे. म्हणजे पॉलिनेशन बाय द इन्सेक्ट. सिंपल गोष्ट आहे. कोणाच्या माध्यमातून पॉलिनेशन होईल, इन्सेक्टच्या माध्यमातून. कशा प्रकारच्या प्लांट मध्ये पाहायला मिळेल, जसं रोज आहे, काय आहे, रोज आहे, जास्मिन आहे, यासारख्या प्लांट मध्ये आपल्याला काय मिळेल, काय इन्सेक्टच्या माध्यमातून पॉलिनेशन पाहायला मिळेल. ठीक आहे, लक्ष द्या. बघा, आपल्याला माहिती आहे इन्सेक्ट्स आहे. आता इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करावं लागेल त्या फ्लॉवरला स्वतःकडे म्हणजे पॉलिनेशन घडवून आणायचं आहे, तर त्या फ्लॉवरला काय करावं लागेल, अट्रॅक्ट करावं लागेल. त्या फ्लॉवरला अट्रॅक्ट करण्यासाठी या जो इंटिमो सारखे प्लांट आहे, जसे रोज आहे, जास्मिन आहे, यांचे जे फ्लॉवर्स राहते हे का राहते, लार्ज फ्लॉवर राहते. का राहते, लार्ज फ्लॉवर राहते. फ्लॉवर कसे राहते, लार्ज राहते. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स nectar and fragrance are present. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर प्रेझेंट. मी आता सांगितलं होतं नेक्टर म्हणजे काय होते, तर स्वीट फ्लुइड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट राहते. कशामध्ये, फ्लॉवर मध्ये. कशासाठी, बीजला वगैरे काय करणे, स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी.
फ्रॅग्रन्स म्हणजे काय, तर फ्रॅग्रन्स म्हणजे काय, सुगंधितपणा. काय पणा, सुगंधितपणा. आता सुगंधितपणा कशासाठी करत आहे, तर या इन्सेक्ट्सला स्वतःकडे काय करण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी. काय करताय, हे इंटिमो नावाचे प्लांट किंवा इंटिमो नावाच्या प्लांटचे फ्लॉवर कसे राहते, लार्ज फ्लॉवर आहे, नेक्टर्स आहे, फ्रॅग्रन्स काय राहते यांच्यामध्ये प्रेझेंट राहते. यांची जे काय राहतो आपण तो स्टिग्मा, हा काय तो स्टिकी राहतो. काय राहतो, स्टिग्मा जो राहतो हा स्टिकी राहतो. ठीक आहे. आता सिंपल लक्ष द्या, कशा प्रकारे जे काही इन्सेक्ट्स आहे, काय जे काही इन्सेक्ट्स आहे त्या फ्लॉवर मध्ये जेव्हा एका फ्लॉवरच्या पोलन ग्रेन वरून जेव्हा ते ट्रॅव्हल करतात, तर दुसरी म्हणजे त्या फ्लॉवरच्या काय स्टिग्मा पर्यंत काय करतात, पोहोचतात. त्यांच्यासोबतच काय होतं, त्या इन्सेक्ट सोबतच जो काही पोलन ग्रेन आहे हा स्टिग्मा पर्यंत काय ट्रॅव्हल होतो. आणि म्हणजे ते जर ट्रॅव्हल झाले पोलन ग्रेन सोबत स्टिग्मा पर्यंत, तर सिंपल सी गोष्ट आहे, पोलन ग्रेन ट्रान्सफर टू द स्टिग्मा, आणि पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत ट्रान्सफर झाल्या, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, पॉलिनेशन. पण हे कोणाच्या माध्यमातून घडलं आणि कोणी आपल्याला हे घडवून आणण्यासाठी मदत केली, तर या इन्सेक्टनी. म्हणून आपण याला काय म्हणतो, अॅनिमोफिली, म्हणजे पॉलिनेशन ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. काय जे काही पॉलिनेशन घडत आहे हे कोणाच्या माध्यमातून घडत आहे, तर इन्सेक्ट्सच्या माध्यमातून घडत आहे. ठीक आहे, लक्ष द्या. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे ऑर्निथोफिली. नेक्स्ट काय आहे, ऑर्निथोफिली. आता ऑर्निथोफिली, फर्स्ट ऑफ ऑल वर्डचा मिनिंग जाणून घेऊ. ऑर्निथोज, ऑर्निथोज म्हणजे काय होत आहे, ऑर्निथोज म्हणजे होते बर्ड्स. काय होते, बर्ड. आणि फिली म्हणजे आपल्याला माहित आहे काय होते, फिली म्हणजे होत आहे पॉलिनेशन. काय होत आहे, पॉलिनेशन. सिंपल सी गोष्ट आहे. याच्यामध्ये पण मग याच्यावरून आपण काय समजू शकतो की जे काही बर्ड्स आहे, सॉरी जे काही पॉलिनेशन आहे कशामध्ये, ऑर्निथोफिलस सारख्या प्लांट्स मध्ये, हे कोणाच्या माध्यमातून होत आहे, बर्डच्या माध्यमातून. आपण लिहू शकतो बोमबॉक्सची जे काही प्लांट आहे. आता सिंपली कोणी बघितलं असेल, जर बघितलं नसेल तर तुम्ही नेटवर सर्च करून बघू शकता की कशा प्रकारे ते प्लांट राहते. ठीक आहे, बट सिंपली लक्ष द्या की जे बूमबॉक्स सारखे प्लांट्स आहे यासारख्या प्लांट्स मध्ये पॉलिनेशन कशा प्रकारे घडते, तर बर्ड्सच्या माध्यमातून. आता एक महत्वाची गोष्ट काय, हे जे बर्ड्स सारखे प्लांट्स आहे, काय बर्ड यांच्यामध्ये फ्रॅग्रन्स प्रेझेंट नाही राहत. काय नाही राहत, विदाउट फ्रॅग्रन्स. आता सिंपल सी बर्डला पण अट्रॅक्ट करावं लागेल तर फ्रॅग्रन्स लागेल ना, पण हे फ्रॅग्रन्स राहते का यांच्यापाशी, नाही. तर हे काय राहते, ब्राईट इन कलर. काय राहते, ब्राईट इन कलर. कशासाठी, तर त्या बर्डला अट्रॅक्ट करण्यासाठी. कसे राहते, कलर ब्राईट मध्ये राहते. आता यांच्यामध्ये फ्रॅग्रन्स प्रेझेंट का नाही राहत, कारण जे काही बर्ड्स आहे, बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ फ्रॅग्रन्स. म्हणजे जे काही बर्ड्स आहे यांच्यामध्ये काय सुगंधितपणा सेन्स करण्याची जे काही क्वालिटी हे पुअर राहते. म्हणजे यांच्यामध्ये वेल डेव्हलप क्वालिटी राहते का, कसे फ्रॅग्रन्स म्हणू शकतो, जे काही सुगंधितपणा काय आत्मसात करण्याची किंवा म्हणू शकतो ते सुगंधितपणा काय सेन्स करू शकतात का, नाही. म्हणून जे काही ऑर्निथोफिलस ज्या प्लांटमध्ये बर्ड्सच्या माध्यमातून काय होते, पॉल्युशन होते, त्या प्लांटमध्ये फ्रॅग्रन्स राहते का, फ्रॅग्रन्स प्रेझेंट राहत नाही. म्हणजे सुगंधितपणा प्रेझेंट राहतो का, सुगंधितपणा प्रेझेंट राहत नाही. ऑल्सो नेक्टर आर नॉट, नेक्टर पण काय आपण म्हणू शकतो, नेक्टर पण खूप मोठ्या प्रमाणात प्रेझेंट राहत, थोड्या प्रमाणात काय राहते त्याच्यामध्ये नेक्टर राहते. तुम्ही बघितलं असेल तर हे काय नॅचरल सिलेक्शननी, म्हणजे काय नेचरनी अशा प्रकारे प्लांट बनवलेले आहे किंवा अशा प्रकारे त्यांचं डिवायडेशन केलं आहे की ते बरोबर त्याच म्हणजे बर्ड्सनीच पॉलिनेशन होईल, इन्सेक्ट्सनीच पॉलिनेशन होईल. या सर्व आपल्या नेचरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल. बघा, आता आपण एंटोमोफिली बघितलं आणि ऑर्निथोफिली बघितलं. एंटोमोफिली म्हणजे आपल्याला माहित आहे इन्सेक्टच्या माध्यमातून पॉलिनेशन होणे, आणि ऑर्निथोफिली म्हणजे आपल्याला माहित आहे तर बर्डच्या माध्यमातून पॉलिनेशन होणे. मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं, सी काय, चिरॉप्टेरिफिली. आता चिरॉप्टेरिफिली म्हणजे काय, तर बॅट्स. म्हणजे जे काही पॉलिनेशन आहे हे कोणाच्या माध्यमातून, चिरॉप्टेरी म्हणजे काय होते, तर बॅट. आणि फिली म्हणजे आपल्याला माहित आहे पॉलिनेशन होते. म्हणजे जे काही पॉलिनेशन होणार आहे कोणाच्या माध्यमातून होणार आहे, तर सॉरी बॅटच्या माध्यमातून नाही. हे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्लांट मध्ये पाहायला मिळेल, बुबॅब. काय, बुबॅब सारख्या ट्रीज राहते ना, बुबॅब सारख्या ट्रीज, अशा प्रकारच्या ट्रीज ज्यांच्यामध्ये एखादा व्यक्ती सिंपली आपलं घर बांधून राहू शकतो, अशा प्रकारचं त्यांचं स्ट्रक्चर राहते.
तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळून जाईल कशा प्रकारे याची इमेज आहे. ठीक आहे. आता चिरॅप्टोफिली जे काय कशा प्रकारचे बुबॅब सारख्या ट्री मध्ये जे बॅट राहते. आता सिंपली माहित आहे चमगादर आपल्याला माहित आहे जे काय आहे ते रात्री पूर्ण म्हणू शकतो आपले म्हणजे रात्रीच वेळी काय असेल ते पॉलिनेशन घडवून आणत असेल. तर सिंपलची गोष्ट आहे यांना म्हणजे बॅट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी हे बुमबॅब सारख्या ट्रीज मध्ये काय फ्रॅग्रन्स काय राहतो स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स राहतो. आपण म्हणू शकतो प्रेझेंट स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. फ्रॅग्रन्स कसा प्रेझेंट राहतो स्ट्रॉंग. फ्रॅग्रन्स कसा राहतो स्ट्रॉंग म्हणजे जो सुगंधितपणा हा काय राहतो स्ट्रॉंग. कारण आपल्याला माहित आहे रात्री जर त्यांना काय त्या प्लांट्सला किंवा त्या बुबॅब सारख्या ट्रीजला स्वतःकडे बॅटला अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल तर काय काहीतरी इंडिकेशन किंवा इंडिकेट करावं लागेल ना. तर काय यांच्यामध्ये जो फ्रॅग्रन्स राहतो सुगंधितपणा काय राहतो स्ट्रॉंग राहतो. आणि यांचा जो पोलन ग्रेन राहतो काय राहतो एडिबल पोलन ग्रेन. एडिबल पोलन ग्रेन म्हणजे काय जर जिभेवर ठेवला तर माणूस खाता. ठीक आहे लक्ष द्या. बायोटिक एजंट आपण बघत आहे लिव्हिंग जे म्हणजे लिव्हिंग थिंग्सच्या माध्यमातून काय करणे प्लांट्स मध्ये पॉलिनेशन घडवून आणणे याला हे काय म्हणजे त्या प्रकारच्या एजंट्सला आपण बायोटिक एजंट म्हणतो. 3 प्रकारे म्हणजे त्यांचं डिवायडेशन केलं आहे. एक आहे इंटिमोफिली. इंटिमोफिली म्हणजे माहिती आहे आपल्याला द वर्ड्स ऑफ मिनिंग इंटिमोस इज दॅट इन्सेक्ट्स आणि फिली म्हणजे पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. इन्सेक्टच्या माध्यमातून पॉलिनेशन करणे. ठीक आहे. नंतर आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली म्हणजे काय तर वर्ड्स ऑफ मिनिंग ऑर्निथो इज दॅट बर्ड म्हणजे त्या ऑर्निथो बर्ड म्हणजे पॉलिनेशन कशाच्या बर्ड्सच्या माध्यमातून काय करणे घडवून आणणे. नंतर आहे चिरॅप्टोरोफिली. चिरॅप्टोरोफिली म्हणजे काय तर बॅट्सच्या माध्यमातून काय करणे पॉलिनेशन घडवून आणणे. आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की हे जे चिरॅप्टोरोफिली आहे हे काय करतात लॉंग डिस्टन्स पॉलिनेशन करतात. काय करतात लॉंग डिस्टन्स पॉलिनेशन. कसं पॉलिनेशन तर लॉंग डिस्टन्स पॉलिनेशन म्हणजे विदिन अ किलोमीटर. काय म्हणजे काही किलोमीटरच्या प्लांट मध्ये पण ते पॉलिनेशन घडवून आणू शकतात. काय काही किलोमीटर प्लांटच्या जे काही प्लांट्स खूप काही किलोमीटर अंतरावर असते त्यांच्यामध्ये पण काय ते पॉलिनेशन घडवून आणू शकतात. कारण काय बॅट्स काय हे म्हणजे चमगादर रात्रीच्या वेळेस काय एका प्लांटवरून दुसऱ्या प्लांटवर काय करण्यात जाते काय करण्यात जाते म्हणजे इकडून तिकडे काय ते सराउंडेड होते त्याच वेळेला काय होते हे जे पॉलिनेशन घडल्या जाते म्हणजे एका लॉंग डिस्टन्स पॉलिनेशन घडल्या जाते. म्हणजे एका जर इथल्या झाडावरून तर काही किलोमीटरच्या दूर अंतराच्या झाडावर पण काय ते पॉलिनेशन घडवून